Good evening. Hi Purva. Hello Aditi. अरे हा आज राहिलं रिझन सांगायचं. पूर्वा आफ्टर लेक्चर. ओके. हाय ओजस. चलो ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांनी हाय हॅलो चॅटबॉक्स मध्ये टाकायचं आहे. आज काही जण नवीन असतील आपल्यातले. हाय प्रणव, मानसी, सोहम, आर्या, ओजस. हॅलो एव्हरीवन. सो येस, ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांनी हाय हॅलो चॅटबॉक्स मध्ये टाकायचं आहे. दिस इज सीबीएसई बोर्ड लेक्चर वेदांत. सीबीएसई बोर्ड, सीबीएसई बॅच मध्ये आलायस ना. सगळेजण खात्री करून घ्या तुम्ही सीबीएसई बोर्डचेच आहात. सगळे या बॅच मध्ये सगळे सीबीएसई बोर्ड आहे. चुकून कोणी एसएससी बोर्ड आलेलं नाहीये ना. एसएससी बोर्डचं लेक्चर एसएससी बॅच मध्ये चालू आहे. दुसरं येस एव्हरीवन. एसएससी सॉरी सीबीएसई बोर्ड. गुड मॉर्निंग जान्हवी. सॉरी गुड इव्हनिंग जान्हवी. येस. हाय श्रुती. येस एव्हरीवन इज फ्रॉम सीबीएसई बोर्ड ना. चुकून कोणी एसएससी बोर्ड आला असेल तर त्यांना एसएससी बोर्डच्या बॅच मध्ये आधी ऍड व्हावं लागेल आणि मग त्यांना ते लेक्चर अटेंड करता येईल. ठीक आहे. ओके. नाउ सी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा ऑलरेडी टॉपिक झालेला आहे. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बट काही विद्यार्थी जे आपली बॅच आधी ऑलरेडी आलेली आहे त्या बॅचला तो झालेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मॅथ्सच्या बाबतीत मी सांगतेय. आता तुमच्यासाठी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण परत शिकवणार आहोत. ठीक आहे. तो क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक चालू असताना जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना जरी अटेंड करायचा असेल तरी ते परत करू शकतात अटेंड. सो तो लवकरच कम्प्लीट केला जाईल एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन. आणि आता आपण टॉपिक चालू करतोय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. ओके चलो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिला तुम्ही मला सांगा आता व्हॉट इज मीन बाय लिनियर. वर्ड टू वर्ड मीनिंग बघूया आपण. लेट्स सी. लिनियर मीन्स व्हॉट. फर्स्ट वर्ड लिनियर. Then what is mean by equation? What is mean by variable? मी कॅमेरा थोडासा खाली करते. First of all, linear means what? Yes, Purva says that degree is 1. Is it true? Everyone should chat, everyone should interact with me. Okay. Equations means equal to 0. Okay, Aditiने equations meaning सांगितलं. Linear means to the power 1. Correct. Linear means to the power 1. Degree 1. Equation means there is equal to sign. Equation means equal to sign must be there. What is mean by variable? Yes, what is mean by variable? Variable means a changing value, right? Variable means a changing value, which value changes. Means like variables are denoted by X, Y, Z, U, V. Okay. Very good. When both sides are balanced using equal to sign, that is called as equation. Correct. Equation means equal to sign होता है. अगर इक्वेशन इक्वल टू साइन नहीं है तो क्या बोलेंगे उसको. अगर इक्वल टू साइन नहीं है. Now you have already studied this kind of equation. 2x plus 5 is equal to 0. This is equation. This is equation. Okay. In one variable because x is there. This is a linear equation in one variable which you have studied earlier.
Here it is equal to sign, but what if there is only 2x plus 5? Okay, Purva says it is polynomial. What we can say other word for this whenever there is not equal to sign? Polynomial, okay. Which is another word we can say that? Here it is binomial, we can say binomial, na? Polynomial madla's ek type binomial. One more binomial exactly. We call it as an expression also. We call it as a expression. Okay, there is a difference between expression and equation. This is called as expression just, and which is obviously binomial. Okay, so whenever there is an equal to sign, we call it as equation. Very basic meaning. Yes, variables means which values changes, that is called as variable. Variables are denoted by x, y, z, u, v या फिर इक्वेशन होती है LMN में, ओके या फिर ABC में भी इक्वेशन होती है. सो इक्वेशन वेरिएबल्स आपके हो सकते हैं u, v, आफ्टर दैट A, B, C या फिर L, M, N. ऑल दीज द नोटेशंस ऑफ वेरिएबल्स. तो कुछ भी यूज हो सकता है इसमें से. So ठीक है, these are the very basic meanings of linear power 1. Equation equal to sign होना चाहिए, variable changing values. ठीक है. मग आता what is mean by linear equation in two variables? You have already studied linear equation in one variable. बरोबर आहे, तुम्ही ऑलरेडी ते पाहिलेलं आहे. Other two variables. So two variables that can be x, y, that can be a, b. So please write down. This is a short meaning of these words. Changing values noted as x, y, z, u, v, a, b, etc. Please write down equations of the type. Equations of the type ax plus by plus c equal to 0. Ax plus by plus c equal to 0 is called as linear equation in two variables. Those variables x and y. Linear equation in two variables and those variables are x and y. आता must condition काय असेल? What can be the must condition to make it linear equation in two variables? Must condition means compulsory काय असायलाच पाहिजे किंवा कंपल्सरी काय नसणारच आहे तिथे. ज्यांनी ज्यांनी नवीन जॉईन केलेला आहे, बी शुअर दॅट यू आर फ्रॉम सीबीएसई बोर्ड. प्लीज मेक शुअर दॅट यू आर फ्रॉम सीबीएसई बोर्ड. ओके, ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेला आहे, हाय, हॅलो, गुड इव्हनिंग टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये. सो येस, दिस कॅन बी द मस्ट कंडिशन दॅट ए बी बोथ आर नॉट इक्वल टू 0. Yes, A, B not equal to 0. A आणि B 0 नसले पाहिजे, नाहीतर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कसं होईल? म्हणजे व्हेरिएबलचा कोइफिशियंटच जर 0 आला तर आपण त्याला कसं म्हणणार? त्यामुळे A, B दोघं 0 नको आहे. दिस इज द मस्ट कंडिशन टू मेक इट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, आता इथे ए बी लिहिलेला आहे, तर ए बी आपण इथे कॉन्स्टंट साठी वापरलेला आहे. सो वी विल यूज दिस एक्स, वाय, झेड, यू, व्ही, डब्ल्यू. ठीक आहे, like that. A, B we will use for a constant. A, B, C. Here A, B, C are the constants. लिहून झालं की मला thumbs up द्या. Yes. But now our heading is
linear equations in two variables, that is pair of linear equation. Your heading is, okay, heading is pair of linear equation. So pair means what? अभी दो इक्वेशन हो गए, pair मतलब two equations. टेक्स्ट बुक में हेडिंग है पेयर ऑफ, ओके, याचा अर्थ दोन लिनियर इक्वेशन्स आहेत. सो दोन लिनियर इक्वेशन्स म्हणजे कशा टाइप मध्ये असतील? एक एक्झाम्पल मी घेते आता की सपोज 3x प्लस 2y इक्वल टू 5, 7x मायनस y इक्वल टू 3. Now these are two linear equations in two variables. Pair of linear equation in two variables. एक सिंगल दिलेली आहे ही आणि ही पेअर आहे. मग आता पेअर का दिले? त्याचा अर्थ पेअर सॉल्व्ह करायचे. जेव्हा तुम्हाला एक सिंगल लिनियर इक्वेशन दिलेली असायची इन वन व्हेरिएबल, सपोज 3x plus 2 equal to 0. At that time it was easy to find out x as minus 2 upon 3. बरोबर? जेव्हा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल दिलेली असायची तेव्हा त्या एकाच इक्वेशन वरून आपण तो अननोन व्हेरिएबल काढायचो. x इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 3. आता लिनियर इक्वेशन पेअर दिलेली आहे म्हणजे दोन लागणार आहे तुम्हाला x आणि y काढण्यासाठी. ओके, दोन इक्वेशन दिल्यानंतर त्या दोन्हींचा यूज करून मला अननोन व्हेरिएबल्स x आणि y काढायचे आहे. म्हणून पेअर ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे. When two equations are given, to get value of x and y, then those are called as linear equations in pair of linear equations in two variables. सो इथे व्हॅल्यू ऑफ अननोन व्हेरिएबल काढण्यासाठी एक्स आणि वाय काढण्यासाठी दोन इक्वेशन देणं मस्ट आहे. ठीक आहे, देन ओनली वी कॅन यूज डिफरंट मेथड्स टू सॉल्व देम अँड वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ एक्स वाय. प्लीज राईट इट डाऊन. दोन इक्वेशन का दिलेले आहेत याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय. हेडिंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन का आहे हे मी तुम्हाला आता सांगितलंय. ठीक है. नाउ व्हाई टू स्टडी दिस टॉपिक? इसको पढ़ना क्यों है ये लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स? काय करायचंय आपल्याला हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स वाय काढून? सो या लिनियर इक्वेशन्स, स्पेशली पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्सचा यूज बऱ्यापैकी मॅथ्स मध्ये खूप ठिकाणी होतो. म्हणजे तुम्ही आता 10th आहात, नंतर तुम्ही पुढे जाऊन 11th 12th जाता. पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स कभी पीछा नाही छोडने वाला. ठीक आहे, सो हे नेहमी असणार आहे. कुठल्याही कन्सेप्ट मध्ये लिनियर इक्वेशन मध्येच येऊ शकते आणि तिथे आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सने एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायला लागू शकतो. ठीक आहे, सो असं नाहीये की ह्या टॉपिक पुरतच आपल्याला फक्त हा अभ्यास करायचा है. बिल्कुल नहीं. आगे चल के कोई भी किसी भी टॉपिक में ये लिनियर इक्वेशंस आ सकती है, उसको सॉल्व करना पड़ता है, एक्स एंड वाय निकालना पड़ता है आणि त्यासाठी आता आपण हा टॉपिक अभ्यास करतो. ठीक आहे, सो चलो आता आपल्याला कळालं की लिनियर इक्वेशन काय असतं, इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं आणि पेअर म्हणजे काय असतं. आणि पेअर का दिलंय? एक्स आणि वाय काढण्यासाठी मला पेअरच लागणार आहे. मग आता हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे, तर त्यामध्ये ग्राफिकल मेथड आहे सगळ्यात पहिला. त्यानंतर आहे तुमचा सबस्टिट्यूशन मेथड, एलिमिनेशन मेथड. सो डिफरंट मेथड्स आर देयर. प्लीज राइट इट डाउन. मेथड्स टू सॉल्व पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स.
सगळ्यात पहिला मी जी मेथड घेणार आहे ती मी इथे पहिला लिहितेय, कारण तुमच्याकडे सगळ्यांकडे आता सध्या ग्राफ बुक नाहीये आणि ग्राफिकल मेथड मला ग्राफ बुक मध्ये घ्यायची आहे. सो मी आज ग्राफिकल मेथड न घेता मी आज पहिला स्टार्ट करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. सो आय विल राईट हिअर सबस्टिट्यूशन मेथड फर्स्ट. सेकंड आहे एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणून एक आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड तुम्हाला यावेळेस कॅन्सल केलेली आहे. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. बट स्टील मी तुम्हाला त्याचे काही सम्स घेणार आहे, कारण पुढे जाऊन कधी ना कधीतरी ती मेथड लागत असते. आपल्याला एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड मी थोडाफार घेणारच आहे. ठीक आहे, कुठलाही सिलेबस डिलीट जरी झालेला असला तरी त्याचा आपण थोडाफार पोर्शन जो इम्पॉर्टंट आहे काही पुढच्या टॉपिकसाठी किंवा पुढच्या स्टँडर्डसाठी आपण तरीही तो थोडाफार पाहणार आहोतच. सो येस, दीज आर द मेथड्स टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कम्प्लिटिंग स्क्वेअर क्वाड्रॅटिक मध्ये आलं जान्हवी. जान्हवी कम्प्लिटिंग स्क्वेअर क्वाड्रॅटिक मध्ये गेलं बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, आधी जे विद्यार्थी जॉईन केलेले आहेत त्यांचा क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेला आहे. बट आपण तुमच्यासाठी जे नवीन विद्यार्थी जॉईन केलेले आहे त्यांच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लवकरच घेणार आहोत. त्यातली ही मेथड आहे. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सीबीएसई ला कॅन्सल केलेली आहे ना, मागच्या वर्षीच ती कॅन्सल केलेली होती सीबीएसई ला. सो येस, लेट्स स्टार्ट फर्स्ट मेथड, देन सबस्टिट्यूशन मेथड स्टार्ट करूया लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. सो मला सांगायचं आता चॅटबॉक्स मध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणारे म्हणजे काय करणार है. लिनियर इक्वेशन सॉल्व करना है मतलब क्या करना है. यस, ओके, लिनियर इक्वेशन सॉल्व करना है मतलब we will find out value of unknown variables, that is x and y. So heading लिहिलं, solving linear equations by substitution method. येस, आपण सगळ्या मेथड्स कंप्लीट करणार आहोत. आज आपण सबस्टिट्यूशन मेथड पहिला स्टार्ट करतोय. स्टेप्स मी स्टेप्स लिहून देते, बट हे काय आपल्याला पाठ करायचं नाहीये. जस्ट दॅट हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द सम. राईट डाउन स्टेप्स. फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप मध्ये ऑब्विसली क्वेश्चन मध्ये तुमचा 2 इक्वेशन्स दिलेले असणार आहेत. ठीक आहे, 2 इक्वेशन्स आर गिव्हन. Take any one equation, find y from it in terms of x, or find x in terms of y. Substitute in another equation, solve it to get unknown variable x or y. So we are going to follow these steps. ओके, हे काय पाठ करायचं नाहीये, एक्झाम्पल सॉल्व्ह करून करून तुमचं होऊन जाणार आहे की आपल्याला नेमकं इथे काय करायचंय.
down, and when you're done, just give me thumbs up in the chat box. Done? ठीक. Now what is mean by substitution? Yes, please tell me substitution का meaning क्या है? What is mean by substitution? To replace something. Yes. Another word for substitution? Putting some value. Substitution का meaning substitute it. Okay. Yes, putting some value. Substitute मतलब रखना, put करना. ठीक है? किसमें क्या put करना है? Substitute करना है. Let's see in the example. आपके टेक्स्ट बुक में, सीबीएसई के टेक्स्ट बुक में ये 3.3 है एक्सरसाइज सब्स्टिट्यूशन मेथड का. आई एम टेकिंग एग्जांपल फ्रॉम द एक्सरसाइज ओनली. पुटिंग व्हॅल्यू. येस, सगळ्यांना दिसतोय व्यवस्थित? कॅमेराचा अँगल नीट केलेला आहे मी. सगळ्यांना व्यवस्थित दिसते का? मेक शुअर अबाउट इट. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. These are the linear equations in two variables, and the question is solve by substitution method. Question is solve by substitution method. म्हणजे त्यांनी एक्झाम मध्ये देणार की कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सबस्टिट्यूशन मेथड आपण बघतोय आता पहिला. मग आता मी स्टेप्स मध्ये काय लिहून दिलं होतं? दॅट वी हॅव टू फाइंड आउट फ्रॉम एनी वन ऑफ इक्वेशन either x or y. So which one will be easy? Which one will be easy? This is our first equation, this is our second equation. Okay? पूर्वाचा आन्सर पण झालं. x plus y equal to 14. From this first equation, let me find out x is equal to 14 minus y, or you can find out y equal to 14 minus x also. Got it? x plus y equal to 14, then x is equal to 14 minus y, या फिर आप y निकाल सकते हो y equal to 14 minus x. कोई भी एक पैटर्न फिक्स करो. Put this value in इक्वेशन 2 में रखो. तो x मतलब 14 माइनस y, ये y एज इट इज इक्वल टू 4. येस, ज्यांचं झालं असेल त्यांनी आन्सर पोस्ट करू शकता. x इज इक्वल टू मी काय ठेवलं? सबस्टिट्यूटिंग इन प्लेस ऑफ x 14 माइनस y को उठा के इक्वेशन 2 में रख दिया. 14 माइनस y इक्वल टू 4. तो इसमें से y मिल जाएगा. ओके, सो 14 माइनस 2y इक्वल टू 4. ये हो गया 14 माइनस 2y इक्वल टू 4. ओके बाबा, 2y को उस साइड लिया, 2y को इस साइड लिया, प्लस हुआ, 4 को उस साइड लिया. 14 माइनस 4 को उस साइड लिया, माइनस हो गया. 2y को इस साइड लिया, प्लस हो गया. बिल्कुल भी साइन में मिस्टेक नहीं करनी है. तो 14 माइनस 4 हो गया 10 इज इक्वल टू 2y. ओके बाबा, सो डिवाइडिंग बोथ साइड बाय 2, या फिर आप लोग डायरेक्ट भी करते हो, पता है डायरेक्ट भी 2 से डिवाइड कर सकते हो. तो ये हो गया y5. यस, y5 बरोबर आहे. नाउ पुट दिस वैल्यू ऑफ y in any equation whichever you like, whichever you feel simple. Put this value of y
Let us put this value of y here in equation 2 again. Put into x minus, okay, or you can write here also whatever you have substituted first. X is equal to, what was that? 14 minus y. So x is equal to 14 minus 5, that is 9. I didn't get, sir. Shall I re-log in? Please call me on another number. Please call me on my number. Okay, x is equal to 9, y is equal to 5. Let me give you one more sum. Second sum, 3x minus y equal to 3 and 9x minus 3y equal to 9. Please try this. सर मी लिमिट करत गेले होते कमी पहिला 50 वरून 40 30 असं करत नव्हते 25 का 22 वर थांबलेले. नाही करत लॉगिन करू. हां इथे इथे स्टुडंट सांगा सर जास्त जेवढी कोणीच करावी लागते तर काही नका ते घेत नाही. Isn't this pair dependent? 3x minus y is equal to 3, 9x minus 3y is equal to 9. Yes. काय होतं? येस पूर्व काय म्हणायचं तिथे सांग बरं मला बरोबर आहे. Okay students, yes these are the dependent. हा मला एक बोलायचं जरा काही स्टुडंट्स लॉग इन करायचा प्रयत्न करतायत. मी इथे नंबर ऑफ स्टुडंट्स कमी टाकलेलं होतं त्यामुळे तेवढ्याच विद्यार्थ्यांना सध्या स्टुडंटना दिसतंय लेक्चर. सो मी लगेच लेक्चर एंड करते आणि परत लॉग इन करते. जस्ट विदिन अ मिनिट कम अगेन. ठीक आहे, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मी परत लॉग इन करते टू इन्क्रीज नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, गॉट इट व्हॉट आय सेड नाव. मी परत लॉग इन करते. येस.